सुशीला बाजारातून शॉपिंग करून हातात बॅगा घेऊन घरात येताच समोर तिने बघितले तर तिचा 8 महिन्याचा मुलगा राजू तिच्या सासूच्या निर्मलाच्या हातावर होता आणि तो जोरजोरात रडत होता. तिची सासू राजूला गप्प करत होती आणि मधूनच त्यांच्या कामवाल्या बाई कमलाबाईवर ओरडत होती. अचानक समोर सुशीलाला बघून कमलाबाई सुशीलाला म्हणाली, "हे बघा मॅडम, आता मी इथे काम करू शकत नाही. तुमच्या सासूबाई सारखं सारखं मला ओरडत असतात आणि माझा अपमान करत असतात. तुम्ही दुसरी बाई कामाला बघा आता." हे ऐकून सुशीला तिला म्हणाली, "अगं अगं हो, पण झालं तरी काय, ते तरी सांगा ती." कमलाबाई म्हणाली, "जे काय झालंय ते तुमच्या सासूला विचारा. आता मी इथे अजिबात थांबणार नाही." असे म्हणत कमलाबाई तावातावाने तिथून निघाली. सुशीलाने आपल्या हातातल्या शॉपिंगच्या बॅगा बाजूला ठेवल्या आणि ती तिला थांबवण्याचा प्रयत्न करू लागली, पण कमलाबाई अजिबात न थांबता तिथून निघून गेली. ती इतक्या झटक्यात निघून गेली की जणू तिने काही चोरी केली असावी. आता हे सगळं बघून सुशीलाला खूप राग आला आणि ती रागाने लाल झाली होती. ती तशीच रागात घरात घुसली आणि आपल्या सासूला निर्मलाला म्हणाली, "काय केलं तुम्ही? या शहरात कामवाली बाई मिळणं किती अवघड काम आहे माहीत आहे का तुम्हाला? तुम्ही स्वतःचं सगळं आयुष्य तर मुलं आणि घरासाठी घालवलं, पण माझा आनंद तुम्हाला जरा देखील बघवत नाही. पूर्ण गावंढळ आणि अडाणी आहात तुम्ही आणि गावंढळच राहणार. कितीदा तुम्हाला मी सांगितलंय की ज्या हातांनी तुम्ही शेण काढत होतात त्या तसल्या घाणेरड्या हातांनी माझ्या राजूला उचलत जाऊ नका म्हणून, पण तरीसुद्धा तुम्ही." असे म्हणत ती तिच्या सासूच्या जवळ गेली आणि जबरदस्ती तिने राजूला आपल्या सासूकडून ओढून घ्यायचा प्रयत्न करू लागली. राजू रडत होता आणि त्यामुळे मग सासूने त्याला तिच्याकडे जाऊ दिला, पण आतून मात्र निर्मलाचा आत्मा तळमळत होता आणि तिचे डोळे आधीच भरून आले होते. तिची काय चूक होती? फक्त एवढीच ना की ती एका छोट्याशा खेड्यात राहायची. नवरा तर खूप वर्षापूर्वीच तिला एकटीला सोडून या जगातून निघून गेला होता. तिला एकच मुलगा होता, त्याचं नाव हरीश. त्यांनी त्या छोट्याशा खेड्यात राहून शेती करून आपल्या मुलाला प्रेमाने मोठं केलं होतं. हरीश लहानपणापासूनच अभ्यासात हुशार होता. मग पुढे जाऊन त्यांनी त्याला शहरात पुढील शिक्षणासाठी पाठवले, पण त्यासाठी निर्मलाला त्यांची जमीन विकावी लागली होती. आता त्यांच्याजवळ फक्त राहतं घर आणि 2 गायी राहिल्या होत्या. त्या गायींचं दूध विकून ती आपला संसार कसाबसा चालवत होती. इकडे काही वर्षांनी हरीश शिकून मोठा माणूस झाला आणि त्याने शहरातच सुशीलासोबत लग्न केलं, पण तरीही निर्मला त्याच्या आनंदातच खुश होती. लग्नानंतर सुशीला एकदाच तिच्या सासरी त्या छोट्याशा खेड्यात गेली होती. ती सुद्धा निर्मलाने त्या दोघांना लग्नानंतर पूजेसाठी बोलावलं होतं म्हणून. सुशीलाला आपल्या सासूचं गुरांचं शेण काढणं आणि गायींची आणि गोठ्याची साफसफाई करणं अजिबात आवडत नव्हतं. मनातल्या मनात ती तिच्या सासूचा तिरस्कार करू लागली. मोठ्या कष्टाने सुशीलाने कसाबसा एक दिवस त्या छोट्याशा खेड्यात घालवला आणि दुसऱ्याच दिवशी ती नवऱ्याला घेऊन शहरात परत गेली. त्यानंतर जेव्हा कधी निर्मला शहरात आपल्या मुलाच्या घरी यायची तेव्हा तिची सून सुशीला तिला किचनमध्ये कुठल्याच वस्तूला हात लावू देत नव्हती. एवढंच नाही तर राजू झाला तेव्हा देखील सुशीला तिच्या सासूपासून राजूला लांबच ठेवायची. राजूसाठी सुशीलाने एक बाई कामासाठी आणि राजूला सांभाळण्यासाठी ठेवली होती, पण निर्मलाला जरासुद्धा हात लावू देत नव्हती. निर्मला कायम आपल्या नातवाला जवळ घेण्यासाठी धडपडत असायची, पण सुशीला नेहमी ओरडत असायची. हरीश तिला 1-2दा याबद्दल बोलला तर तिने त्याच्याशी सुद्धा भांडण केलं. मग मुलगा आणि सुनेचं भांडण बघून बिचाऱ्या सासूनेच आपल्या मनाची समजूत काढली. पण आज मात्र सुशीला कमलाबाईकडे आपल्या मुलाला सोपवून शॉपिंगसाठी बाहेर गेली होती. पण इकडे कमलाबाई मोबाईलमध्ये एवढी व्यस्त होती की तिला जरासुद्धा समजलं नाही की राजू खेळता खेळता पायऱ्यांजवळ गेला होता. आता तो त्या पायऱ्या चढत चढत 2-3 पायऱ्या चढला देखील होता. तेवढ्यात अचानक त्याचा पाय घसरला आणि तो खाली घसरून पडला आणि जोरजोरात रडू लागला. राजूला रडताना बघून निर्मलाला राहवलं नाही. तिने आपल्या नातवाला मांडीवर घेतलं आणि ती त्याला शांत करत होती. ती राजूला शांत करत होती आणि कमलाबाईला रागवत होती. तेवढ्यात नेमकी सुशीला तिथे आली आणि तिने सत्यता काय आहे हे जाणून न घेताच बोलायला सुरुवात केली. ती तावातावाने आपल्या सासूला ओरडत होती आणि नेमका याच गोष्टीचा फायदा कमलाबाईने घेतला आणि हळूच तिथून निघून गेली. सुशीला त्यावेळी एवढ्या रागात होती
की तिने राजूला डोक्याला दुखापत झाली होती ते देखील बघितलं नाही. संध्याकाळी हरीश कामावरून घरी आला आणि सुशीला तिच्या खोलीतून राजूला घेऊन बाहेर येत आपल्या सासूला ओरडत म्हणाली, माझ्या मुलाच्या डोक्याला दुखापत केलीच ना. अचानक आपल्या बायकोला असं ओरडताना बघून हरीशला आश्चर्य वाटलं. तो म्हणाला, काय झालं सुशीला, तू का ओरडत आहेस? आणि राजूला काय झालं? सुशीला रागात म्हणाली, मला काय विचारतोय? तुझ्या आईला विचार. बघ जरा, राजूच्या डोक्याला केवढा मोठा तेंगुळा आलाय. तुझ्या आईने पाडला माझ्या राजूला. त्यांच्यामुळेच आज कमलाबाई देखील काम सोडून निघून गेली. माझ्या मुलाच्या जवळ त्या येतातच का? मी काय वाईट केलं यांचं? असे म्हणत सुशीलाने राजूची जखम हरीशला दाखवली. हरीश प्रश्नार्थक नजरेने त्याच्या आईकडे बघू लागला. निर्मला हरीशला म्हणाली, हरीश, तुझ्या सगळ्या घरात CCTV कॅमेरे आहेत. तूच ते बघ, म्हणजे तुला समजेल की कमलाबाई किती चांगली तुझ्या मुलाची काळजी घेते ते. पण त्याआधी मला माझ्या घरी जायचं आहे. माझं तिकीट तेवढं काढून दे. माझा खूप अपमान झाला या घरात आतापर्यंत. सुनबाई, तुला गाईच्या शेण काढलेल्या हातांचा खूप तिरस्कार आहे ना? तर मग एक काम कर, दूध, दही, पनीर हे सगळं खायचं बंद कर, कारण ते काही कुठल्या मशिनीतून येत नाही. माझा तिरस्कार करतेस तर मग माझ्या मुलाचा देखील कर, कारण या हातानेच तर त्याला खायला प्यायला घालून मोठा केलाय. तू किती सहजपणे बोलतेस की माझ्या मुलापासून दूर राहायचं. अगं, तो माझा सुद्धा नातू आहे. त्याला तू काही येताना तुझ्या माहेरातून घेऊन आली नव्हतीस, त्यामुळे त्याच्यावर माझा सुद्धा अधिकार आहे. पण तुला बोलून काही फायदा नाही. तू तुझ्या मोठ्या शहरात खुश राहा. मी माझ्या छोट्याशा गावात खुश आहे. मला माहीत आहे की माझ्या 2 गाई कितीही केला तरी जनावर आहेत, पण त्यांचा माझ्यावर खूप जीव आहे. असे म्हणत निर्मला त्यांच्या मुलासमोर हात जोडत उभी होती आणि मग ती तिच्या खोलीत जाऊन तिचं सामान पॅक करू लागली. काही वेळाने हरीशने CCTV चेक केला आणि त्याला समजलं की चूक कमलाबाईची होती. पण सुशीला मात्र तिच्या सासूची माफी मागायला तयार नव्हती. पण हरीश मात्र त्याच्या आईला थांबवण्याचा प्रयत्न करत होता. निर्मला तिथं थांबू शकत नव्हती, कारण आता तिचा स्वाभिमान दुखावला गेला होता.